सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आज सुट्टीच्या दिवशी एका महिलेने थेट दुसऱ्या मजल्यावरील ओपन बीमवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय। ही महिला बीमवर बसून जोरजोरात रडत आणि आक्रोश करत होती। या हाय व्होल्टेज ड्रामामुळे महापालिका परिसरात काही काळ एकच खळबळ माजली होती। घटनेची माहिती 101 या हेल्पलाईनवर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगवधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। जवानांनी मोठ्या शिताफीने या महिलेला सुरक्षितपणे खाली उतरवून तिचा जीव वाचवला आणि पुढील कार्यवाहीसाठी तिला महिला पोलिसांच्या स्वाधीन केले। या थरारक घटनेनंतर महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आज सुट्टी असताना ही महिला इतक्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीत थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलीच कशी? त्यावेळी प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचारी काय करत होते आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत होती का, असे अनेक संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। सुटकेनंतरही ही महिला माझे घर होते, हे लोक माझ्यासोबत चुकीचे करत आहेत असं म्हणत आक्रोश करत होती। परिसरात ही महिला मनोरुग्ण असल्याची चर्चा असली तरी अग्निशमन दलाच्या माहितीनुसार तिने यापूर्वीही असे प्रकार केल्याचं समोर आलंय। आता ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। आयुक्त साहेब, महापालिकेच्या सुरक्षेकडे आता तरी गांभीर्याने लक्ष द्याल का, असा थेट सवाल शहरातून विचारला जात असून या घटनेची सखोल चौकशी करून सुरक्षितेली त्रुटींबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आज रोजी 11:30 सुमारास अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या 101 ला फोन आला की नवीन महानगरपालिका प्रशासकीय इमारत या ठिकाणी एक महिला दुसऱ्या मजल्यावर चढली आहे। तर तिच्या रेस्क्यूसाठी आमची संपूर्ण टीम, आमच्या अग्निशमन दलाचे प्रमुख दुष्यंत महाजन साहेब, राजन माले साहेब, कुणाल ठाकूर, निलेश सोनवणे, अमोल सरगर, प्रसाद वाघ यांनी सर्वांनी या ठिकाणी येऊन त्या महिलेस सुखरूप पद्धतीने या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे व पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। काय आम्हाला त्या महिलेचं कारण समजू शकलं नाही, पण यापूर्वी देखील त्या महिलेने असे प्रयत्न केलेले आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।